हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरे ठेवोनिया करकटावरे ठेवोनिया तुलसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित हार गळा कासे पितांबर हे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडे तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान बारकुमारी जय जय बारकुमारी झाले ओ साजनी सुख
बरवा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम मरण माझे मरून गेले मरण माझे मरून गेले मज केले अमर मज केले अमर हाव पुसिले बुड पुसिले हाव पुसिले बुड पुसिले ओस ओसले देह भाव ओस ओसले देह भाव आला होता गेला पूर आला होता गेला पूर धरिला धीर जीवनी 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 हाव पुसिले बुड पुसिले बुड पुसिले हाव पुसिले बुड पुसिले ओस ओसले देह भाव ओस ओसले देह भाव तुका म्हणी बुनादीचे तुका म्हणे बुनादीचे झाले साचे उजवणे झाले साचे उजवणे हाव पुसिले बुड पुसिले हाव पुसिले बुड पुसिले ओस ओसले देह भाव ओस ओसले
भाव विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये 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 मरण माझे मरून गेले हे मरण माझे मरून गेले मरण माझे मरून गेले हे मरण माझे मरून गेले मज केले अमरा मज केले अमरा ठाव पुसिले बुड पुसिले ठाव पुसिले बुड पुसिले मज केले अमरा मज केले अमरा ठाव पुसिले बुड ओसले देह भाव 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 ठाव पुसिले बुड पुसिले ठाव पुसिले बुड पुसिले विठ्ठल 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 विठ्ठल
मरण माझे मरोनी गेले, मरण माझे मरोनी गेले, मज केले अमर. ठाव पुशिले बुड पुशिले, ठाव पुशिले बुड पुशिले, ओस ओसले देहभाव. आला होता गेला पूर, धरिला धीर जीवनी. तुका म्हणे बुनादीचे, तुका म्हणे बुनादीचे, झाले साचे उजवणे. ठाव पुशिले बुड पुशिले, ओस ओसले देहभाव. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरू दास तुका. मरण माझे मरून गेले, मज केले अमर. ठाव पुशिले बुड पुशिले, ओस ओसले देहभाव. संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय, वैराग्य राग रसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबाराय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील किंवा या सर्व विश्वातील संतांची मांदियाळी आणि संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा, ह्या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अहेतुकी अद्भुत अपूर्व असीम अहेतुकी अनुग्रहामुळं तुम्ही आम्ही सर्व आज पवित्र असलेला इंद्रायणीचे हे तटाक आहे, साक्षात संजीवन समाधिस्थ माऊली या ठिकाणी चंद्र सूर्य असेपर्यंत या ठिकाणी समाधिस्थ होऊन तुमच्या आमच्यासाठी मार्गदर्शन तत्पर होऊन हे महामानव या ठिकाणी स्थानापन्न झालेले आहेत. भगवान सिद्धेश्वर आहे. 84 सिद्धांचा सिद्धबेटी मेळा असं ज्या क्षेत्राचं वर्णन केलं, जेथे देव येऊनी होती पक्षी असं ज्या क्षेत्राचं वर्णन केलेलं आहे पद्मपुराणामध्ये, याच्याविषयी आळंदी क्षेत्राविषयी 6 अध्याय या ठिकाणी सापडतात. तर अशा ह्या पावन क्षेत्रामध्ये आणि हा माहो शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. जगद्गुरू तुकोबारायांनी केलेली जी ईश्वर भक्ती आहे त्या ईश्वर भक्तीची परिणती म्हणून माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देवो होय गुरु. जेव्हा आपली ईश्वर निष्ठा किंवा ईश्वर भक्ती ही परिपक्व होते तेव्हा आपलं इष्टदैवतच आपल्या जीवनामध्ये गुरुरूपाने अवतीर्ण होत असतं किंवा आपल्याला भेटत असतं. ऐशी कर्मी साम्यदशा जेथ होय विरेशा तेथ श्रीगुरु आपैसा भेटेची गा. या न्यायाने या ठिकाणी जगद्गुरू तुकोबारायांना अनुग्रह झाल्याचा हाच पावन पर्वकाळ आहे. या पर्वकाळामध्ये आणि या पावन वायुमंडलामध्ये या ठिकाणी एक अलौकिक महामानव रूपाने खऱ्या अर्थाने ज्यांनी जगदोद्धारासाठी धरलेले अवतार असं ह्या 4 भावंडांचं वर्णन केलेलं आहे. त्याप्रमाणे आपण ज्या सत्संगामध्ये आज या ठिकाणी सम्मिलित आहोत ते आपलं परम भाग्य आहे की या ठिकाणी गुरुवर्य प्रातस्मरणीय वंदनीय श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ अशा प्रकारचे महापुरुष गुरुवर्य स्वामीजी आणि त्यांच्या श्वासोश्वास ज्या ठिकाणी विस्तारित होत आहेत आणि ते श्वासोश्वास भौतिक नसून ते खरे ज्ञानमय अशा प्रकारचे आहे. जसं वेदाच्या अभिव्यक्तीसाठी त्याचा प्रादुर्भाव सांगताना त्या अभिव्यक्ती सांगताना यस्य निश्वसितम वेदाः असं म्हटलेलं आहे, तसं स्वामीजींचे प्रत्येक श्वासोश्वास हे वेदांतमय झालेले आहेत. वेदांतमय, मयट शब्दाचा अर्थ विकार असा नसून स्वरूपवाची आहे की ज्यांचा प्रत्येक श्वास जो आहे तो केवळ आनंदमय अशा ज्ञानमय किंवा सच्चिदानंद घन असणारं जे ब्रह्ममय असे ज्यांचे श्वास आहेत. आणि त्या वाणीतून आपण एक प्रकाराने वेदाचं सार सर्वस्व वेदांत जो दर्शन आहे
ते दर्शन सर्व दर्शनांच्या शिरोस्थानी आहे आणि त्याचे विचार आणि तेही अत्यंत सुगम भाषेमध्ये आपल्या माऊलीनं सांगितलं की जे आपल्या हृदयात आहे ते दुसऱ्याच्या हृदयामध्ये संक्रमित करणं, तसे त्यांच्या बुद्धीवर आरूढ करणं. हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत न मोडिता केले आपणा ऐसे अर्जुना, असं ज्याचं वर्णन ज्ञानोबरायांनी तोंड भरून केलेलं आहे. ते भाग्य आपण पाहिलं नाही की ज्ञानोबराय व्याख्यान करत आहेत आणि त्या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, त्या ठिकाणी मुक्ताबाई किंवा अनेक संतांची मांदियाळी उपस्थित आहे. ते आपण कल्पनेनं हे चित्र जे आहे ते आपल्या मनश्चक्षुसमोर आणू शकतो, त्याला ध्येय करू शकत नाही. पण साक्षात अपरोक्ष करण्याचं भाग्य मात्र आपल्याला कधी लाभलं नाही. पण ते भाग्य या ठिकाणी हे जे श्रोते आहेत यांची संख्या जरी मर्यादित असेल तरी इथं गर्दी नाही, इथं दर्दी आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. या ठिकाणी आपण स्वामी महाराजांनी विनोद केला तरी त्या विनोदामध्ये इतकं गांभीर्य, तुम्हाला आनंद झाला की नाही, आता तुम्हाला कोणता विषय उपलब्ध आहे, याचा अर्थ रात्रंदिवस अंतःकरणामध्ये जी तळमळ आहे, लोकांना निरपेक्ष, निर्विशेष, व्यापक अशा प्रकारचं स्वरूप सुखाची अनुभूती होऊनच आपल्या समोर आलेला प्रत्येक मनुष्य जीवनाच्या अव्यवहित एक क्षण का होईना त्याला अहम ब्रह्मास्मी असा तृप्तीचा ढेकर आला पाहिजे. यासाठी पायाला भोवरा बांधून स्वामी महाराजांचं व्यक्तिमत्व निस्पृह असताना, असंग असताना, निर्विकार असताना आणि आता सध्याचा कराल विक्राल कलिकाळ असताना वेदांताचा प्रचार प्रसार करणं म्हणजे हे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्यासारखं आहे. पण त्या काळातही आपल्याला सहज हे श्रवण आपल्याला घडतं. अहो आळूमाळू अवधान द्यावे, येतुलेने आनंदाचे राशीवरी बैसावे, बाप श्रवणेंद्रिया दैवे घातली माळ. आपल्याला जणू काही आपलं सानुकूल झालेलं जे भाग्य आहे त्या भाग्याने स्वामीजींच्यापेक्षाही त्यांचे शब्द आपल्याला ऐकायला मिळतात. तिथं त्यांची अनुभूतीच आहे. त्या अनुभूती त्यांनी कथन केली काय किंवा कथन केली नाही काही तरी ते आपल्या स्वयंमहिमनी प्रतिष्ठित आहात, ते आपल्या स्वमहिमनेत आहेत. परंतु या बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या ठिकाणी आपल्या मातृभाषेमध्ये, आपल्या मायबोलीमध्ये याचा स्वामी महाराज प्रचार प्रसार किंवा आपल्या हृदयामध्ये ह्या विचारांचं, ह्या भावनांचं, ह्या क्रियांचं म्हणजे सदाचार, सद्भावना आणि सद्विचार ह्या मानवजातीमध्ये जर त्यांच्या हृदयामध्ये प्रतिष्ठा झाला तरच खरी मानवजात सुखी होणार आहे. याला दुसरा कोणताही नान्य हा पंथा विद्यते आयनाय. स्वामी महाराजांचे ग्रंथरत्न पाहिली किंवा स्वामी महाराजांचं व्याख्यान आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये एकच निष्पन्न होतं, तमेव विदित्वा अतिमृत्यू मिळते. श्रुती जे सांगते की तम एव विदित्वा, त्या परमात्म्याला जाणलं तर अतिमृत्यू मिळते, मृत्यू मात्ते ती. तुम्ही मृत्यूचं उल्लंघन किंवा शोकाचं तरण करू शकता. न अन्यहा पंथा विद्यते आयनाय. आयनाय नाम मोक्षाय. मोक्षाला दुसरा कोणताच मार्ग नाही. हे रात्रंदिवस आपल्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याबरोबर ह्या विश्वामध्ये हा प्रचार व्हावा म्हणून मला तर गेल्या 3-4 वर्षापासून जसं स्वामी महाराजांच्या व्यक्तित्वाचं दर्शन झालं तेव्हापासून नेहमी वाटतं की स्वामी रामतीर्थांना, स्वामी विवेकानंदांना किंवा अनेक वेदांताचे आपले अनेक प्रचारकही परदेशामध्ये गेलेले आहेत, परंतु त्यांच्यापेक्षा आजची परिस्थिती ही अत्यंत प्रतिकूल आहेत. आणि अशा काळातही वेदांत तत्त्वज्ञानाची जागृती समाजाला दिल्याशिवाय त्यांचं खरं कल्याण किंवा खरं परममंगल होऊ शकत नाही. यासाठी स्वामी महाराजांनी संपूर्ण हे कार्य जे आहे हे कार्य महाराष्ट्रापुरतं नाही, भारतापुरतं नाही, हे वैश्विक कार्य आहे. किंबहुना ह्या सर्व मानव मात्रांच्या कल्याणासाठी हे कार्य चाललेलं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. खरं पाहिलं तर आता स्वामी महाराजांची किंवा श्रोतृवृंदांची एक आज्ञा म्हणून या ठिकाणी हे संत गुलाबराव महाराजांचं स्मृतिस्थान आहे की ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये ज्ञानोबारायांच्या जवळ
जास्त त्रास होऊ नये म्हणून मुक्कामसुद्धा जास्त केले नाही, मुक्काम थांबत नव्हते. परंतु मरणोत्तर प्रारब्ध अशा त्यांच्या अंतःकरणात असणारं जे पुंज होता, स्फुरण होतं, ते हेच का जसं आपले मंत्रद्रष्टे ऋषी म्हणतात कृण्वन्तु विश्वम आर्यम, तसं त्यांच्या अंतःकरणामध्ये ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीचा प्रत्येकाच्या अंतःकरणात उदय व्हावा म्हणून प्रज्ञाचक्षु असणारे, समन्वय महर्षी असणारे श्री संत गुलाबराव महाराजांचं हे जे स्मृतीस्थल आहे हे आमचं माहेर आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. या सत्संगाचं जर वर्णनच करायचं झालं तर संत सम्राट ज्ञानोबाराय आणि श्री संत प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज यांनी आपापल्या समोर आज या ठिकाणी जे आले ना, तर या ठिकाणी केवळ ज्ञानोबारायांना या ठिकाणी गुरुवर्यांच्या मुखातून, स्वामीजींच्या मुखातून वेदांत ऐकायचं आहे. आणि वेदांताचं मार्मिक रहस्य जे या ठिकाणी प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांना अपेक्षित होतं की ज्याच्यामध्ये केवळ शुष्क अशी ज्ञानचर्चा नाही आणि द्वैतात्मक, द्वैताला सत्य समजून अशी केलेली जी अज्ञानाची भक्ती आहे ती भक्ती नाही, ज्ञान आणि भक्ती यांचा सम्यक सुमधुर समन्वय ज्यांच्या जीवनात आहे असे गुरुवर्य आणि शास्त्राचं मार्मिक रहस्य 5 दिवस ऐकण्यासाठी जणू काही ही योजना माऊलींनी आणि महाराजांनीच केलेली आहे. विठ्ठल 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 दुसरी एक गोष्ट आहे की आपल्या आज्ञेवरून मी या ठिकाणी जरी उभा राहिला असलो तरी या ठिकाणी आपल्यापुढं आम्ही काही चिंतन मांडावं असा आमचा अधिकार नाही. परंतु महापुरुषांची जी आज्ञा आहे त्या आज्ञा ही आमच्या जीवनातलं मंगळसूत्र आहे, ते आम्ही धारण केलं पाहिजे. कारण हे आज्ञेचा अहेव तंतू असं अमृतानुभवामध्ये म्हटलेलं आहे. महाराजांचं जर अमृतानुभवाचं चिंतन आपण ऐकलं किंवा जर ते कोणी आपण अध्ययन करतच असता की खरं अमृतानुभवाचं जेवढी भाष्य झाली त्या संपूर्ण भाष्यांचं संक्षेपाने जर कोणाला काही आयुष्य, बुद्धी किंवा काही बुद्धीचे दोष, कुतर्कादी बुद्धिमांद्य जरी असतील तरी जर महाराजांनी जे कथन केलेला अमृतानुभव आहे ते माऊलीचे खरे श्वास प्रश्वास आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. इथं बोलायचं म्हणजे आपल्याला माहीत आहे की अमृताची 7 वाकोडी माऊली सांगतात, लागो का अनुघडी सुखाची या दिवस कोडी गणित तुका. जर अमृताची झड 8 दिवस लागली तर कोणी कंटाळेल का? त्याला कोणीच कंटाळणार नाही. तसं म्हणतात अमृताची 7 वाकोडी, 7 दिवस संततधार पाऊस चालला अमृताचा, तरी कोणी अमृताची 7 वाकडी लागो का अनुघडी, तरी कोणी त्याची गणना करतो, अहो 7 दिवस झाला पाऊस कसा उघडत नाही, आयुष्यभर राहिला तरी काय हरकत नाही असंच वाटतं. किंवा सुखाचे जे दिवस जीवनामध्ये असतात त्याची गणना करत नाही. दुःखाचा एक क्षण युगासारखा वाटतो आणि सुखाचं एक गोपी सांगतात की सुखाचं एक कल्प किंवा युग हे आपल्याला एक क्षण हा देखील कल्पासारखा वाटत असतो, दुःखाचा क्षण. आणि आनंदाचा क्षण जो आहे तो क्षणभरासारखा वाटत असतो. अशी मानवविज्ञानाप्रमाणे मानवाची एक प्रकारची प्रवृत्तीच आहे. तेव्हा अशा ह्या काळामध्ये आपण जे काही चिंतन करायचं, हे अमृताची झड लागलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही जे कीर्तन करायचं ते म्हणजे एखादा माणूस पूर्वीच्या काळामध्ये मोठेने पाणी विहिरीतून काढत असत, त्यावेळेला मोठेमध्ये किती 4-6 बादल्या पाणी मावायचं आणि त्याच्यासाठी खूप मोठा उटारेटा करावा लागायचा. तेव्हा एक मोठभर 4 बादल्या पाणी निघायचं. अशा प्रकारचं तसं झडीत लागली आणि एक म्हणला की मी आता मोठ धरतो आणि मोठेने पाणी उपसतो. तसं इथं कीर्तन करणं म्हणजे झडीत मोठ धरल्यासारखं आहे. विठ्ठल 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 असो. या ठिकाणी किती वर्णन केले. मला तर असं वाटतं की स्वामी रामतीर्थांचं जे मनोगत असेल आणि त्यांची ह्या वेदांताच्या प्रचार प्रसाराविषयी जी तळमळ असेल, स्वामीजींचं वाङ्मय
आणि रामतीर्थांचं वाङ्मय वाचलं की असं वाटतं की रामतीर्थांच्या बोलण्यात असणारा जो क्लिष्टपणा किंवा वेदांताची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेची प्राकट्य करण्याची त्यांची शैली, ती शैली किती सुगम होऊ शकते याचं उदाहरण घालण्यासाठी परमवंदनीय प्रातस्मरणीय स्वामीजींचा अवतार आहे अशी माझी धारणा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि त्यानंतर आपण जे आहोत तर आपण अत्यंत भाग्यवान आहोत असं मी सुरुवातीला सांगितलं. श्रोते हे अधिक भाग्यवान आहेत. त्याचं कारण असं की या ठिकाणी आज एवढी मोठी लोकसंख्या आहे आळंदीमध्ये किंवा ह्या प्रांतामध्ये, परंतु हे विचार ऐकण्यासाठी फार मोजकेच लोक या ठिकाणी येतात. मनुष्यानां सहस्रेषु कश्चिद यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन माम वेत्ति तत्वतः असं भगवंतांनी स्वमुखता सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये कश्चितमध्ये म्हणजे कोणी विरळे पुरुष, विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणी, त्यापैकी हे विरळे म्हणजे या ठिकाणी असणारे श्रोते आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. इतर लोकांचेही श्वासोश्वास चालू आहेत आणि आपलेही श्वासोश्वास चालू आहेत, परंतु इतरांचे श्वास जे आहेत ते लोहाराच्या भात्याप्रमाणे व्यर्थ आहेत. तोही श्वासोश्वास करतो, परंतु आपले श्वासोश्वास जे आहेत ते खऱ्या अर्थाने सार्थकी लागत आहेत. कारण भगवंतांनी ज्याच्यासाठी हा मानवदेह आपल्याला दिला तो याच्यासाठी, दुसरं त्याचं कोणतंच प्रयोजन असू शकत नाही. देवे दिला देह भजना गोमटा, तया झाला फाटा बाधिकेचा. या जन्माला आलं तर कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलं. मरणापर्यंत मनुष्याला एक क्षण का होईना असं वाटलं पाहिजे की खरोखर जन्मा आली याचे आजी फळं झाले साचे. या ठिकाणी त्याला तृप्तीचा ढेकर आला पाहिजे की माझं जे भाग्य आहे, अलौकिक माझं भाग्य आहे, अपूर्व अशा प्रकारचं माझं भाग्य आहे. आणि ते भाग्य तुम्हाला आम्हाला स्वामीजींच्या छत्रछायेखाली त्यांच्या वचनामृताचं श्रवण करण्याचं भाग्य तुम्हाला आम्हाला लाभलेलं आहे. म्हणून आत्ताच सांगितल्याप्रमाणे स्वामी महाराज हे विग्रहाने दिसतात, क्रिया करताना दिसतात, काही भावना असतील असं आपण समजू शकतो. त्याच्यामध्ये ज्ञानाचं स्फुरण किंवा ज्ञानाचा सागर ते आहे, परंतु खरे स्वामी महाराजांचं स्वरूप आहे ते अत्यंत निर्विशेष आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. त्याच्यामध्ये विशेष म्हणजे भेद तर नाहीच नाही, पण भेद सापेक्ष अभेदाची देखील जाणीव नाही. अशा प्रकारचं हे साक्षात परब्रह्म आपल्यापुढं अवतरलेलं आहे. जसं ज्ञानोबरायांचं वर्णन केलं की हे परब्रह्म केवळा बोलत असे असं वर्णन केलं, तसंच हे परब्रह्माचं बोलणं ऐकण्याचं आपलं भाग्य लाभलं. आणि आपण जणू काही आपल्या भावनेनंच त्यांच्या निर्गुण निर्विशेष अखंड व्यापक अनिर्वाच्य स्वरूपाला सगुण रूपाला आणलं. आणि आपल्याला हे भाग्य, आपल्याला हे निर्विशेष स्वरूपात जाण्यासाठी स्वामीजींचं मनोगत आहे. परंतु ह्या निर्गुणी पावले सगुणी भजता, विकल्प धरिता जिव्हा झडे असं संतांनी सांगितलेलं आहे. सगुणातूनच निर्गुणात जाता येतं, निर्गुणातून सगुणात येता येतं. आणि निर्गुण पदार्थाचं ज्ञान झाल्यानंतर या ठिकाणी उर्वरित जीवन आहे ते जीवन खऱ्या अर्थाने ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीमध्ये जावं. स्वामी महाराज वेदांताचं चिंतन करतात आणि रामरक्षा म्हणायला सुरुवात करतात. यालाच म्हणतात की ज्ञान आणि भक्तीचा समन्वय. विठ्ठल 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 विठ्ठल. असो,
या ठिकाणी आपला फार नियोजित थोडाच वेळ आपण दिवसभर श्रवण करतात आपण म्हणजे श्रम पण झालेले आहेत, बैठक पण जास्त झालेली आहे, थोडका वेळ केवळ आज्ञेचं पालन म्हणून ही शब्दसुमनं जी आहेत ती परमवंदनीय प्रातस्मरणीय स्वामी महाराजांच्या चरणी समर्पित करायची एवढाच या सेवेचा अर्थ आहे. विठ्ठल 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 असं आहे की या ठिकाणी जगद्गुरू तुकोबारायांचा अभंग आता आपल्यापुढं वाचून दाखवला. तो अभंग जो आहे तो तुकाराम महाराजांच्या अद्वैत प्रकरणातला आहे की ज्याच्यामध्ये अद्वैत तत्त्वज्ञानाची झालेली जी अनुभूती आहे ती अनुभूती तुकाराम महाराजांची त्यांच्या मुखावाटा या ठिकाणी ती अनुभूतीचं साकार झालेली आहे, शब्दरूपाने आपल्यापुढं त्यांनी मांडलेले आहे. तेव्हा या अभंगाचं चिंतन करत असताना दुसरा एक याच्यामध्ये आहे की पूर्व परंपरेने असं सांगितलं जातं की एक 2-3 अभंग आहेत की झाला प्रेतरूप शरीराचा भाव लक्ष्येला ठाव स्मशानीचा, असा एक तुकाराम महाराजांचा अभंग आहे. त्याचं शेवट आहे तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग तुझी झाला अंगे तुका आता, चौवेदाचे केलेशे विवरण अर्थही गहन करुनिया. गहन अर्थाचं प्रतिपादन विवरणकार म्हणून जगद्गुरू तुकोबारायांनी 4ही वेदांचं या ठिकाणी विवरण केलं. असं ज्यांच्या कंठामध्ये म्हणतात की कमीत कमी 17 स्मृती कंठस्थ होत्या आणि ज्यांचे 4 वेद आणि षडंग वेदाचं अध्ययन होतं असे असणारे आणि 18 पुराणांचं पण त्यांचं चिंतन होतं अशा रामेश्वर भट्टांनी सांगितलं जेव्हा की जगद्गुरू तुका अवतार नामयाचा असं त्यांचं वर्णन केलं किंवा तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले मनोनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले, असं रामेश्वर भट्टांनी की ज्यांनी एका काळामध्ये इंद्रायणीच्या पात्रामध्ये दगड बांधून त्यांच्या वह्या बुडवल्या. तेच म्हणतात की संत गृहमेळी जगदांध्य गिळी पैल उदया चळी भानू तुका. जगातला अज्ञान अंधकार नाहीसा करण्यासाठी तुकोबाराय रूपी सूर्य ह्या विश्वामध्ये उदित झालेला आहे. मागे कवीश्वर झाले थोरे थोर नेले कलेवर ऐसे नेले कलेवर कोणी सांगा. या ठिकाणी भक्त भागवत जीवनमुक्त संत महिमा अत्युद्भूत चराचरी अशा प्रकारचं तुकाराम महाराजांचं तोंड. भक्ती ज्ञाने आणि वैराग्य आगळा ऐसा नाही डोळा देखिला, असा कोणीच मला आत्तापर्यंत पाहायला मिळाला नाही असं त्या रामेश्वर भट्टांनी वर्णन केलं. आणि असं सांगतात की चिंतामणी देवांची आणि त्यांची वाघोलीला भेट झाली. त्यावेळेला वाघोलीच्या भेटीमध्ये त्यांनी तुकोबारायांचं वर्णन केलं. तेव्हा चिंतामणी देव जे आता गणपतीचं स्थान आहे चिंचवडला मोरया गोसावी त्यांना असं वाटलं चिंतामणी देवांना की मला तुकोबारायांची भेट घेतली पाहिजे असं त्यांना वाटलं. आणि त्यांच्या ज्या भेटीमध्ये तुकोबारायांचं त्यांनी पाहिली जीवनचर्या आणि त्यांना एक काळा खडक आहे अजूनही देव आणि चिंचवडच्यामध्ये एक काळा खडक आहे. त्याचा बराचसा इतिहास आहे. तो काय त्यांच्याच वंशजाकडून मी ही गोष्ट ऐकलेली आहे. मी नवीन आलो त्यावेळेला तर त्यांच्यामध्ये त्यांनी सांगितलं की असं भेट झाली की त्या भेटीमध्ये तुकोबारायांना त्याने असं विचारलं की आम्ही जीवनभर एवढ्या ग्रंथाचं अध्ययन केलं परंतु आम्हाला ही गोष्ट आमच्या जीवनात मानापमानयोस तुल्य मान आणि अपमान हे सन्मान असावे. अद्वेष्टा सर्व भूतानाम विहाय कामान्य सर्वान निर्माण मोहा जितसंग दोषा यांच्यावर आम्ही व्याख्यान करतो परंतु ही अनुभूती आम्हाला आली नाही. गणपतीचा सगुण साक्षात्कार आम्हाला आहे परंतु तरीसुद्धा तुकोबारायांच्या जीवनामध्ये असा प्रसंग झाला
झाला होता त्या प्रसंगात हे 4 अभंग सांगितले जातात. आपुले मरण पाहिले म्या डोळा, जाहला तो 16 अनुपम्य, आनंदे दाटली तीही त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला. किंवा हा अभंग मरण माझे मरोनी गेले, किंवा हाती घेऊन या काठी, तुका लागला कलेवरा पाठी. अशा प्रकारचे हे अभंग त्यावेळेला जगद्गुरू तुकोबारायांच्या मुखातून निसृत झाले आणि त्या ठिकाणी संताजी जगनाडेंनी ते लिहून घेतले आणि तेच अभंग, त्याच्यापैकीच एक अभंग या ठिकाणी आपण निवडलेला आहे. तर त्याचं कारण असं झालं की तुकोबारायांची असं सांगतात की त्या काय संतांच्या दुष्ट लोक जे असतात ते त्यांना त्रास देतच असतात. त्याप्रमाणे तुकोबारायांची काहीतरी आक्षेप घेऊन आळ आणून त्या ठिकाणी त्यांना त्यांचं जीवन हे पतीत आणण्याचा प्रयत्न केला आणि अशा वेळेला त्यांच्या ठिकाणी जी लोकांनी त्यांना अत्यंत अपमानास्पद ट्रीटमेंट दिली किंवा त्यांना एक वागणूक दिली त्याचे साक्षीदार स्वतः हे चिंतामणी देव होते. आणि त्यांना आश्चर्य वाटलं की एका बरे झाले देवा कुणबी केलो, आज एक कुणबी कुणब्याच्या वंशामध्ये जन्मलेला हा महात्मा इतक्या उच्च कोटीच्या अनुभवाला की ज्यांनी वेदांत जीवनामध्ये प्रत्यक्ष केला, आत्मसात केला, किंबहुना वेदांतमय ज्याचं जीवन झाल्याशिवाय ही स्थिती येऊ शकत नाही, तेव्हा ही स्थिती यांना कशी प्राप्त झाली, अशा प्रकारचं ही अनुभूती कोणती आहे. म्हणून त्यांनी तुकोबाराय जेव्हा त्यांना पोचवायला गेले तेव्हा ह्या काळ्या खडकावर त्यांच्या दोघांमध्ये संवाद झाला. त्यांनी सांगितलं, तुम्ही तुकोबारायांनी विचारलं तुम्ही माझ्याकडे कशासाठी आले. त्यांनी सांगितलं की रामेश्वर भट्टांच्या तोंडून ऐकल्यामुळं मी तुम्हाला भेटायला आलो, पण आता माझ्या अंतकरणात जे शंकांचं जंजाळ उठलेलं आहे आणि मुख्य शंका ही आहे की आपल्याला ही स्थिती कशी प्राप्त झाली. त्यावेळेला तुकोबारायांनी जे अभंग सांगितले होते त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ही स्थिती तुमची काय आहे. क्या स्मृतिग्रंथामध्ये कुठल्या तरी लिहिलेलं आहे की यथा प्राणगते देहे सुखम दुःखम न विंदती तथा चेत प्राणयुक्तापि स परमहंस गती मृजेत. असं मधुसूदन सरस्वतींनी आपल्या भाष्यामध्ये लिहिलेली प्रमाण म्हणून की जर मनुष्य मरण पावला तर त्याला तुम्ही काही करा. स्वामी महाराज म्हणायचे की खडकावर आपटलं तरी त्याला दुःख होणार नाही, कारण त्याच्या शरीरातून प्राण गेले. असाच जर मनुष्य जिवंत असताना श्वासोश्वास चालू असताना जर त्याला सुखदुःखाचं कोणत्याही प्रकारचं भान झालं नाही, अर्थात सुखदुःखाच्या अतीत आपल्या आत्मस्वरूप स्थितीत तो रंगलेला राहिला तर सपरमहंस गती मृजेत. त्याला म्हणतात स्वामी महाराजांसारखं जे व्यक्तिमत्व आहे हे परमहंसाचं जीवन आहे. आणि त्या परमहंसाचं जीवन आपण एका गृहस्थाश्रमी सामान्य कुटुंबात जन्माला आलेले कसे काय आपल्याला ही स्थिती प्राप्त झाली हे मला जाणून घेण्याची इच्छा आहे. आणि त्याचं जे उत्तर आहे ते तुकोबारायांनी या अभंगाच्या प्रथम चरणात दिलेलं आहे. हे 4 अभंगाचं जे प्रकरण आहे याचा जर आपण विचार केला तर आपल्यालासुद्धा ही जीवनमुक्त अवस्था
आपल्याला कधी प्राप्त होईल. कै ऐशे भाग्य लाहता होईन, अवघे देखे जन ब्रह्मरूप, मग तया सुखा अंत नाही, पार आनंदे सागर हेलावती. मला हे भाग्य कोणत्या वेळेला प्राप्त होईल अशा प्रकारचे आपल्याला जिज्ञासा जगद्गुरू तुकोबारायांचे हे अभंग म्हणजे एक प्रकारचे असणारे मंत्ररूप वाङ्मय आहे. ज्या वाङ्मयाचं उच्चारण केलं तरी मनुष्याला तितकंच फल होईल आणि त्याचं जर त्याने गंभीर अशा प्रकारचं चिंतन केलं तरी मननात त्रायते इति मंत्रः आणि उच्चारण मात्रेनापि फलं भवति इति मंत्रः. विठ्ठल 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 जेव्हा जगद्गुरू तुकोबाराय आणि चिंतामणी देव यांचा संवाद झाला, त्या संवादामध्ये या ठिकाणी तुकोबारायांनी सांगितलं की असं आहे, ही स्थिती कशी प्राप्त झाली तर आम्ही जित असता मेल्या समान, जिवंत असतानाच आपण प्रेतरूप आहोत असा आम्ही अभ्यास केलेला आहे. आता स्वामी महाराजांसारखं ज्याला आपण म्हणायचं झालं तर खरं दरिद्री नारायण विशेषण त्यांना शोभतं. विठ्ठल 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 विठ्ठल. हे जीवन जे आहे ते यतीचं जीवन जे आहे ते साक्षात नारायण स्वरूप आहे. परंतु आणखी एक आश्चर्य आहे त्याच्यापेक्षा जास्त. थोड्याच वेळापूर्वी स्वामी महाराजांच्या बरोबर गेलो, दर्शन केलं, तर त्यांना इतका आनंद आहे का माझं निस्पृह जीवन गेलं आणि मी कुठं विटावर वीट ठेवायची प्रसंग पडला नाही. आपलं गेलं म्हणजे खेळ मोडला, स्वामी महाराजांची हीच भाषा असते. असं जीवन जगण्यात त्यांना वाटतं की हे जे मठाधिपती आहेत हे किती दुःखी आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. हां, स्वामी महाराजांचं एकच आहे, सर्व द्रव्य यज्ञाहुनी ज्ञान यज्ञ मोठा, अनुष्ठान करिता याचे भव होय खोटा. आपल्या जीवनामध्ये ज्ञानदान हे सर्व दानामध्ये प्रधान आहे. ह्याचं वस्तुपाठ जर म्हणजे संप्रदायांना, कोणत्याही संप्रदायाला जर अवगत करायचं असेल तर त्यांनी स्वामी महाराजांचा वस्तुपाठाचा अंगीकार करावा. विठ्ठल 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 तुकाराम महाराजांनी सांगितलं, झाला प्रेतरूप शरीराचा भाव, जिवंत असतानाच आम्ही हे शरीर मरण पावलेलं आहे असं आम्ही समजलं आणि त्यामुळं आमची स्थिती अशी झाली की झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्ष्येला ठाव स्मशानीचा. जिवंत असतानाच हे स्मशानामध्ये धडधड जळून जाणार आहे. त्या ज्ञानोबारायांनी लिहिलं की हा देह आगी माझी पडे तरी भस्म होऊनी उडे, झाले स्वानावर पडे तरी ते विष्ठा, या चुके दोही काजा तरी होय कृमीचा पुंजा, हा परिणाम कपिध्वजा कश्मळुगा. हे देह जे आहे, आपल्या देहाची कोणी निंदा केली किंवा त्याची काही अनवस्था केली तर आपल्याला क्रोध अंतकरणात निर्माण होतो. वास्तविक देह इतका मोठा शत्रूच नाही. ज्याचं आपण आयुष्यभर अंजन भंजन करतो तो कधी आपल्याला बरोबर नेता आला का? त्यांनी कधी आपल्याला बाल्य आवडलं तर बाल्यात ठेवलं का? तारुण्य आवडलं तर तारुण्यात ठेवलं का? त्यांनी कधी वार्धक्यामधून मृत्यूपासून आपल्याला विलग केलं का? अशा प्रकारच्या ह्या ज्या 6 अवस्था आहेत त्या सगळ्या अवस्थामध्ये तो सारखा बदलत असतो. आपण वर्धापन दिन करतो, वाढदिवस करतो, पण नेमका वाढदिवसात तारुण्याचा आणि वार्धक्याचा जो संधिकाल आहे तो कोणता आहे याचा केवढाही ज्योतिषी असला, काल तज्ज्ञ असला तरीसुद्धा त्याला थांग पत्ता लागणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि ते जगद्गुरू तुकोबाराय सांगतात की मी जिवंत असतानाच हा अभ्यास केला आणि त्यामुळं हे दुसऱ्या अभंग त्याच्यामध्ये तर असं लिहिलं, नेवनी निजविले स्मशानी माणसे जाळी त्या ठिकाणी. जिथं माणसं जाळतात ते प्रेत जाळतात ते मी जिवंत असताना तिथं नेऊन ठेवलेलं आहे. मग आता काय त्यांनी माऊलीनं लिहिलं, ज्याला जिवंत असतानाच ह्या देहाचं कौतुक वाटत नाही तर मरणाचं भय किंवा चिंता असण्याचं काय कारण आहे? स्वामी महाराज मग म्हणाले, मरणाला भीतो आणि
मरणाला टाळतो. मरण जे मिथ्या वस्तू आहे तिला टाळायचंही नाही आणि तिला ग्रहणही करायचं नाही, कारण आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी त्या मरणाचा त्रैकालिक अत्यंताभाव आहे. ही स्थिती गुरुकृपेने, शास्त्रकृपेने, ईश्वर कृपेने आणि आत्मकृपेने आपल्याला कळली तर आपलं जीवन निहाल झालं. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि हे चिंतन जर मनुष्याचं झालं तर त्याला काम, क्रोध, माया याची भीती आपोआपच नाहीशी होते. कारण मूळ अज्ञानासहितच त्या अज्ञानाचं कार्य निर्मूलन त्याचं समूळ झाल्यामुळं त्याला त्या ठिकाणी आजी आनंदुरे आजी आनंदुरे या ठिकाणी किंवा अनंत सुखाची या डोही एक सर्व तळची घेतला जी स्थिरावनी तेही तेची झाले. आजी आनंदुरे अशा प्रकारचं जीवन त्याला मरणाचा विचार केला. आपल्याला वाटतं की मरणाचा विचार हा अशुभ आहे. माऊली म्हणतात की अरे मरणाचा विचार मनुष्याने केला पाहिजे. का म्हटलं कोणाला तर आवडत नाही. काय आगा मर हा बोलू न साहती आणि मेलियावरी तरी रडती परी असते जात न गणिती गैसपणे. मर म्हटलेलं लहान मुलाला जर म्हटलं मर तर तो म्हणतो तू मर. इतका ते मरणाच्या भयाला अभिनिवेश शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. असा एवढा अभिनिवेश आहे, परंतु असलेलं आयुष्य फुकट चाललं याला मात्र जाणत नाही. विठ्ठल 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 म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की हा अभ्यास केल्यामुळं तुकोबारांच्या जीवनामध्ये एकांतामध्ये स्त्री पाठवली दुष्ट लोकांनी, तरीसुद्धा ते म्हणतात की पराविया नारी रखुमाई समान हे गेले नेमून ठाईचेची जाई व तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. तुका म्हणे तुझं पाहिजे भ्रतार तरी काय नर थोडे झाले. असं तुकोबारायांनी त्याला रखुमाई आमची इष्टदेवता ती तुझं स्वरूप आहे का तू तिचं स्वरूप आहेस अशी धारणा झाली. याचं कारण सर्वत्र आत्मभाव ब्रह्मभाव जोपर्यंत जागृत होत नाही तोपर्यंत कितीही प्रयत्न केले आणि जोपर्यंत ह्या अद्वैताच्या भूमिकेवर मनुष्य आरूढ झाला नाही तोपर्यंत त्याच्या ठिकाणी काम किंवा क्रोध तुकाराम महाराजांना त्या ठिकाणी कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तरीसुद्धा मंबाजीबावांनी काठीनं मारलं, परंतु तुकाराम महाराज आज मंबाजीबावा कीर्तनाला आले नाही म्हणून तेलाची वाटी घेऊन जातात आणि त्या ठिकाणी त्याच्या अंगाचं मर्दन करतात, त्याचं स्नेहन करतात की त्याला श्रम झाले. ही जे कथा कादंबऱ्यातली गोष्ट नाही, हे प्रत्यक्ष जीवनाची त्यांची अनुभूती आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. माया शब्द या ठिकाणी पारिभाषिक घ्यायचं नाही. आपण म्हणतो त्याच्याजवळ फार माया आहे. माया आहे म्हणजे धन आहे की त्याच्या ठिकाणी भरपूर सत्ता संपत्ती आहे. तर ती सत्ता संपत्ती शिवाजी महाराजांसारख्यांनी तुकाराम महाराजांना दिली तरी तुकाराम महाराजांनी तिचा अंगीकार केला नाही. उलट काय म्हणतात, काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची व्हावा अशा प्रकारचं आहे. आम्हाला या सोने रुपये आम्हा मृतिके समान माणिक पाषाण खडे जैसे. ही अवस्था कशी आली तर झाला प्रेतरूप शरीराचा भाव किंवा मरण माझे मरोणी गेले मज केले अमर. आणि हे अमरत्व कसं प्राप्त झालं? मरण म्हणजे काय आहे? स्वप्नामध्ये मनुष्य मरतो. स्वामी महाराज सांगायचे स्वप्नामध्ये एखाद्या वेळेला मनुष्याला मरणाचं स्वप्न पडतं आणि त्याची प्रेतयात्राही निघते आणि प्रेतयात्रेमध्ये पुन्हा तो पुढं मडकं घेऊन पण तोच चाललेला असतो. खरं तर असं आहे की मिथ्या पदार्थाचा द्रष्टा हाच त्याचं उपादान कारण असतो. शास्त्रीय परिभाषेत सांगायचं म्हटलं स्वप्नामध्ये पदार्थही आपणच होतो आणि त्या पदार्थांचं ज्ञानही आपल्याला होतं. वास्तविक ज्ञान होतं म्हणजे आपण द्रष्टा आहोत आणि पदार्थ आहे ते दृश्य आहेत. शास्त्राचा अकाट्य सिद्धांत आहे, जर कधी दृश्य जे आहे त्या दृश्याचा द्रष्टा हा द्रष्टा कधी दृश्य होत नाही आणि दृश्य कधी द्रष्टा होत नाही. आणि स्वप्नातही आपण अनुभूती घेतो आणि अनुभूतीचा कधी आपलाप करता येत नाही, ती मानावीच लागते. स्वप्नामध्ये सगळं पंढरपूर आळंदी आपणच झालो आणि पाहिली कोणी आपणच. पण सिद्धांत असा आहे की दृश्य कधी द्रष्टा होत नाही आणि द्रष्टा कधी दृश्य होत नाही आणि आपल्या अनुभूतीचा अशी आहे. याचा अर्थ असं जेव्हा वातावरण असेल की दृश्य द्रष्टा होत नसतानाही जर आपण दृश्यही आपणच होत असो आणि द्रष्टाही आपणच होत असो तर ते पदार्थ स्वप्नाप्रमाणे कल्पित असतात. विठ्ठल 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 विठ्ठल.
स्वप्नामध्ये जेव्हा आपण स्वप्न पाहतो त्या स्वप्नामध्ये कोणाचे वडील मरण पावले किंवा एखाद्याला मुलगा झाला तर जागृतीत आल्यानंतर मुलगा झाला म्हणून पेढे वाटण्यासाठी किंवा वडील मरण पावले म्हणून अंत्येष्टी किंवा पिंड श्राद्धादी क्रियासाठी कोणी प्रवृत्त होतो का? होत नाही. कारण त्याचा निश्चय आहे की अवस्थांतर झाल्याबरोबर स्वामी महाराजांनी किती गोड सांगितलं, इथं ज्ञानांतर आहे, अवस्थांतर नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. काय आपल्या ऋषीमुनींनी संत महात्म्यांनी आपल्याला किती जाग करून ठेवले. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, सगळ्यांनी उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत, वेदाचा संदेश आहे आपल्याला. आणि त्या ठिकाणी असं आहे की विठ्ठल 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 विठ्ठल. तर या ठिकाणी आपल्याला जाग झाल्याबरोबर वाटतं की हे मिथ्या आहे, स्वप्नकल्पित आहे, त्यामुळं आपण कधी त्या पिंडदानादिकाला प्रवृत्त होत नाही. संत खरं सांगतात, अहो हे जागृती, ज्ञानोबारायांचा गाथा पहा, ज्ञानोबाराय सांगतात हे स्वप्नाहुनी निपटारे, हे स्वप्नापेक्षा ही अवस्था, जागृत अवस्था ही निकृष्ट अवस्था आहे. कारण वेदामध्ये असं सांगितलेलं आहे योगशास्त्राच्या दृष्टीनं की पुरीतत नावाची आपल्या कंठामध्ये नाडी आहे. आता एवढं आपण 10x10च्या रूममध्ये झोपलो आणि सगळं पंढरपूर स्वप्नात आलं. आता पंढरपूर एवढ्या खोलीत कसं मावेल? याचा अर्थ तिचं योग्य स्थान नाही, त्याला योग्य देश नाही, योग्य काल नाही, ती वस्तूसुद्धा यथार्थ नाही. अशा प्रकारची स्थिती असते. जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ. स्वप्नात मुळात खोटं, मृगजळही खोटं, आणि स्वप्नातलं मृगजळ किती खोटं आहे. तसं या ठिकाणी ही जी जागृती अवस्था आहे त्या स्वप्नावस्थेमध्ये निद्रादोषामुळं एक केसाचा 1000वा हिस्सा असं ती पुरीतत नाडी आहे आणि तिच्यामध्ये हे स्वप्न पडतं. योग्य देशकाल नाही म्हणून आपण त्याची उपेक्षा करतो, ते खोटंही समजतो. पण संपूर्ण वेदाचं अवलोकन केलं तर जागृतीला देशही आणि कालाचं कुठंच वर्णन नाही केलं. याचा अर्थ स्वप्नापेक्षा हे निकृष्ट आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. त्यामुळे जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, जे जग मरणाला घाबरतं सगळं, परंतु त्या मरण आणि येले, आम्ही त्या मरण माझे मरोनी गेले. कारण मरण कोणाला आहे? या स्थूल देहाला आहे. जोपर्यंत मनुष्याला स्थूल देह मी वाटतो तोपर्यंत त्याला आवश्यक मरणाची भीती वाटणारच. ज्याला दुःख नसावं आणि सुख असं वाटतं, जोपर्यंत त्याला सूक्ष्म शरीराचा अभिमान आहे तोपर्यंत त्याला सुख नसावं आणि आपलं सुख असावं आणि दुःख नसावं. त्याच्या ठिकाणी मी करता आहे, मी भोगता आहे, अशा प्रकारचं भ्रम त्याच्या ठिकाणी राहत असतो. आणि जोपर्यंत हा श्रेष्ठ, हा कनिष्ठ, अशा प्रकारचा ज्येष्ठ कनिष्ठ भाव असतो तोपर्यंत ह्या दोन्हींनाही, स्थूल आणि सूक्ष्म शरीराला कारण असणारं जे कारण शरीर आहे त्याला अज्ञान म्हणतात, त्या अज्ञानाचा अभिमान असतो. तोपर्यंत जसा चांगदेवांना 100 वर्ष निर्विकल्प समाधी होती, परंतु ज्येष्ठ कनिष्ठ भाव गेला नाही. तो भाव चांगदेव 65नं या ठिकाणी ज्ञानोबा यांनी त्यांचा घालवलेला आहे. कारण शरीराचा अभिमान आहे. नाथ महाराजांनी तर भागवतामध्ये आणि विवेक चूडामणीमध्ये भगवतपूज्यपादांनी देखील सांगितलेलं आहे महाकारण शरीर, ज्याच्यामध्ये अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती आहे पाहिजे.
ती वृत्ती अज्ञानाचं नाशक आहे. स्वपर विरोधित्वाने स्वतःही निवृत्त होते. परंतु तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊन निधी भ्रम. मी ब्रह्म आहे याच्यामध्ये ही अहंकारात्मक वृत्ती आहे तीसुद्धा या ठिकाणी अज्ञानाची सिद्धी करते. म्हणून महाकारण शरीर जे आहे तुका म्हणे तोसुद्धा एक प्रकारचा भ्रम आहे. आणि तोही भ्रम निवृत्त झाल्यानंतर स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारणाच्या आतीत असणारं एकरूपाने असणारं स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाववान ज्या ठिकाणी नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू माऊली सांगतात आकाराशीच प्रवादू वस्तूशी नाही. अशा प्रकारची ही जी नित्य शुद्ध स्थिती आहे ती आपल्याला जेव्हा प्राप्त होते तेव्हा मरणाचा विचार कुठं मावळतो. आणि माऊली म्हणतात याचं कारण आहे की जसं थोडक्यात सांगतो, जसं एखादा मनुष्य आहे तो हजामत करतो. आपण म्हणतो न्हावी उठला आणि खुंट फुटला. ते केसाची निवृत्ती झाली पण तात्कालिक झाली, तिला लयरूप निवृत्ती म्हणतात. पण एखाद्या माणसाला टक्कल पडलं तर त्या केस उगवत नाही, त्याला म्हणतात की आत्यंतिक निवृत्ती. तसं तुकोबाराय म्हणतात मरणाचं भीती गेली म्हणजे लयरूप निवृत्ती झाली नाही, ती आत्यंतिक निवृत्ती झाली. त्याचं कारण ह्या सर्व दुःखांचं मूलभूत कारण असणारं जे आत्मस्वरूपाचं अज्ञान, ते अज्ञान गुरुकृपेने आमचं पूर्णपणे निवृत्त झालं. त्यामुळं हा देह भावना जी आहे ती आमची पूर्णपणे मावळून गेली आणि त्या ठिकाणी तिचं ठाव म्हणजे त्याचा ठाव ठिकाणा आणि तिचं जे मूळ असणारं बूढ अज्ञान तेही पुसलं. आणि त्यामुळं आमचा देहभाव मी देह आहे ही भावना ओसाड झाली, त्या ठिकाणी निरस्त झाली, निवृत्त झाली. आता आम्ही कोण आहे चिदानंद रूप शिवोहम शिवोहम हे दुसऱ्या चरणात सांगतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ठाव पुशिले बुड पुशिले ओस ओसले देहभाव. देह नावाचा एक पदार्थ आहे हेच आम्ही विसरून गेलो. या ठिकाणी केवळ सर्वम यद आयम आत्मा अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव अशा प्रकारची आमची व्यापक अनुभूती आमच्या गुरुकृपेने आम्हाला प्राप्त झाली असं चिंतामणी देवांना सांगतात. त्यांनी सांगितलं की एवढी स्थिती तुम्हाला प्राप्त करण्यासाठी किती मोठी तपस्या करावी लागली असेल. त्याच्यासाठी नेमकं आपण काय केलं हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात सामान्य माणसाला काय
जो चांगल्या प्रकारचा उच्च अधिकाराच्या साधनकोटीतला जो आहे त्यालासुद्धा या ठिकाणी रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण ह्या त्रिगुणात्मक जगतामध्ये वावरत असताना रजोगुण आणि तमोगुण त्याला पावलोपावली प्रतिबंध करत असतात. आणि अशा वेळेला त्या रजोगुणांना आणि तमोगुणांना अभिभूत करण्यासाठी सत्वगुणाची वृद्धी करणं आवश्यक आहे. कारण सत्वात संजायते ज्ञानम अशा प्रकारचे, आणि सत्वगुण हाच सुखाची वृद्धी आणि ज्ञानाची वृद्धी करतो. अशा प्रकारचं ही जी स्थिती प्राप्त करण्यासाठी ह्या रजोगुण तमोगुणांना अभिभूत करताना सत्वगुणाचा जेव्हा आपण अंगीकार करतो तेव्हा ह्या लौकिक विश्वातल्या ज्या सामान्य लोकांच्या जगण्याची रीती आहे त्याच्यामध्ये त्याला अत्यंत कष्ट होतात. इतके कष्ट होतात की मायेपासून बाळक काळे नेता एकुलते एक का जेवी होय उदक तुटता मिना असं ज्ञानोबा म्हणतात की आईचं एकुलते एक बालक काळाने नेल्यावर जसं दुःख होतं तसं त्याने झालं का होय उदक तुटता मिना, मासा पाण्यातून काढल्यावर जसा तडफडतो. अनंत काळाचे जे संस्कार आहे ते विषयात सुख आहे या धारणेने त्या ठिकाणी विषयात सुख शोभतात. निर्विषय सुख आहे ते जरी आपलं स्वरूप असलं, सहज असलं, ते नित्य असलं, निरंतर असलं, अखंड सुखरूपता त्या ठिकाणी अनुभूती येत असली तरी अल्पशा विषय सुखाकडेच लोकांची प्रवृत्ती असते. जसं खालारा धावे पाणी, पाणी किती उंचावरून टाकलं ते खालीच येतं आणि अग्नीच्या ज्वाला वरच जात असतात. तसं या ठिकाणी ही स्थिती आहे की तैसे विषयाचे घर इंद्रिया सांडिता थोर युगांत होयते वीर विराग साहती. इंद्रियांचा आणि विषयाची ताटातूट करताना जणू काही प्रलय काळ ओढवला अशा प्रकारचं साधकाच्या जीवनात दुःख येतं. पण तुकाराम महाराज म्हणतात तसे प्रसंग माझ्यावरही आले, परंतु त्यांचा जसा पूर आला की तो ओसरून जातो. जसे आपल्या अंतकरणात भगवत भक्ती, गुरुनिष्ठा, शास्त्रनिष्ठा आणि अंतर्मुखता, विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व हे नित्य जागृत आपण जर ठेवलं तर ते म्हणतात हे पुरासारखं आहे. जसं किती वेगाने इंद्रायणीच्या मातेचा पूर निघून गेला तर पात्र कसं आहे, स्तब्ध आहे, जसंच्या तसं आहे. तसं आपल्या आत्मतत्वावर हा जो काही आभास होत आहे हा आभास कितीही जरी आपल्याला भासला तरी हा आभास आहे. याचा प्रकाशक, याचं मूळ अधिष्ठान सच्चिदानंदाद्वय स्वरूप आत्मा, ब्रह्मरूप आत्मा तो मी आहे. अशा प्रकारची ही धारणा आहे. हा किती जरी पूर गेला तरीसुद्धा धरीला धीर जीवनी. या ठिकाणी माझ्या जीवनामध्ये मी धीर शब्दाचा गीतेमध्ये धृती असा अर्थ आहे की ते धृती म्हणजे कोणती, सात्विक धृती, की ज्याच्यामध्ये सांगतात ही धैर्य धारण करताना सुरुवातीला विषयासारखं वाटतं पण परिणामी अमृतोपमम, अशा परिणामी मात्र अमृतासारखं सुख होतं. आमच्या आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे की बचनाग नावाचं एक औषध करतात किंवा एक वनस्पती आहे तर ती खाण्यासाठी अत्यंत गोड असते परंतु परिणामी मात्र त्याच्यापासून मरणाला सामोरं जावं लागतं. तसं हे राजसी तामसी सुख आहे, हे सुरुवातीला गोड वाटतं पण पुढे अवघड म्हणून ह्या जे वरवर आपाततः असणारं सुख याची तुम्ही उपेक्षा करा आणि गंभीर सुख, गंभीर ज्ञान, वास्तव अमरत्व जे खरं आहे ज्याच्यातून आपल्या जीवनाचं परम मंगल निश्चित होणार आहे. आपला हा शेवटचा गर्भवास आहे. यानंतर आता बीज भाजवणी केलेला आहे, आम्हा जन्ममरण नाही, अशा प्रकारची ही अनुभूती आपल्याला येणार आहे. जशी माहेराला निघणारी स्त्री तिला जसा आनंद होतो तसं स्वामी महाराज म्हणायचे की जसं जसं मला मृत्यू दिसतो तसं तसं माझ्या आनंदाला उधाण येतं. आम्ही म्हटलं तुम्ही बोलू नका, तुम्हाला हार्ट अटॅक आलेला होता. अरे स्वर्गात गेलेला मनुष्य तुम्हाला सांगायला येईल का? ते म्हणे मी तुम्हाला, माझा एक पाय स्वर्गात आहे, एक पाय पृथ्वीवर आहे आणि अशा वेळेला मी केलेल्या जे साधना आहे तिचा उपयोग मला होत आहे आणि हे मी तुम्हाला सांगत आहे आणि तुम्ही म्हणता बोलू नका, मरा. विठ्ठल 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 विठ्ठल. हीच गोष्ट ह्या अभंगाच्या तृतीय चरणात तुकोबाराय सांगतात.
तुकोबाराय चिंतामणी देवांना शेवटच्या चरणात आपली अनुभूती सांगतात की तुका म्हणे बुनादीचे झाले साचे उजवणे. हा प्रवास आपण अनादी काळापासून करत आलो आहे. याचा काळ कधीच सांगता येत नाही, तो कोणालाच सांगता आला नाही. स्वामी महाराजांना एकाने विचारलं की तुम्ही म्हणता की अज्ञान हे अनादी आहे, ब्रह्म अनादी अनंत कळतं, परंतु अज्ञान अनादी आहे आणि ते शांत आहे असं तुम्ही म्हणता, पण हे अनादी आहे कसं काय आम्ही समजावं? विठ्ठल 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 विठ्ठल. कोणताही पदार्थ म्हटलं की त्याला उत्पत्ती सांगावीच लागते, अशी उत्पत्ती त्याची सांगितली पाहिजे. तुम्ही वेदांती लोक, तुम्हाला वेदांतामध्ये त्याची उत्पत्ती सांगता येत नाही म्हणून तुम्ही त्याला अनादी म्हणतात. स्वामी महाराज म्हणले जाऊ दे, आमचं जाऊ दे म्हणे, परंतु हे जे गोष्ट आहे ही अशी आहे, अनादी असलं नाही तर साधी असो, पण तू तर आज रात्रंदिवस दुःखात होरपळत आहे की नाही, आणि ते किती अनादी असलं तर ते कधीच जाणार नाही. स्वामी महाराज उदाहरण द्यायचे, एखाद्या गुहेमध्ये 100 वर्ष अंधकार आहे आणि ते सूर्याला वाटलं की अंधकार निवृत्त करायचा किंवा अंधकाराचा अनुभव घ्यायचा, म्हणून सूर्य जर त्या गुहेमध्ये आला तर तो जायला 100 वर्ष लागतील की नाही. त्याच्या ठिकाणी सूर्याशी अंधकारू काही झाला होता गोचरू तर परी तमारी हा डगरू आलाची का, एका क्षणात जाईल. तसं तत्वमसी आईशी वाणी अधिकारी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू गुरूंच्या मुखातून तुम्ही जर तत्वमसी महावाक्य ऐकलं तर अविद्या निद्रा गेली पळवणी आणि तत्क्षणी जागिन्नला. त्याप्रमाणे काही असो, पण तू ज्या अज्ञानाने होरपळत आहे ते अज्ञान घालण्याचा मार्ग मात्र आमचा तुला अनुसरावा लागेल. आणि तुला अज्ञान कधी आहे आणि ते अनादी आहे का साधी आहे याचा विचार करण्यापेक्षा अज्ञान कसं निवृत्त होईल याचा प्रयत्न कर आणि त्याचं साधन आम्हाला विचार. विठ्ठल 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 विठ्ठल. तेच जगद्गुरू तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे बुनादीचे. बुनादीचे म्हणजे अनादी कालापासून आहे. कोण? हे अज्ञान आणि अज्ञान कार्य, हे प्रवाहरूपाने असणारं अज्ञान कार्य हे जगत आणि त्याचं मूळ कारण असणारं अज्ञान हे एक आम्हाला एक प्रवाहरूपाने अनादी आहे आणि एक या ठिकाणी आपल्या स्वस्वरूपाच्या ज्ञानाला प्रतिबंध करणारं मूलभूत अज्ञान आहे किंवा मूल अविद्या तुल अविद्या असं त्याला म्हणतात. तर त्यांनी सांगितलं की हे जे अज्ञान आहे हे पूर्णपणे अनादी काळापासून असलं तर झाले साचे उजवणे. हे अनादी काळाचं अज्ञान आहे ना, याच्यातून आमची कायमची मुक्तता झाली. म्हणजे ठाव पुशिले बुड पुशिले ओस ओसले देहभाव आला होता गेला पूर धरिला धीर जीवनी. मनुष्याने सात्विक धैर्य धारण केलं की त्याचा परमार्थाचा प्रवास आपल्या गंतव्यापर्यंत ध्येयापर्यंत न्यायापर्यंत प्राप्तव्यापर्यंत निर्वेदपणाने होऊ शकतो. केवळ आवश्यकता आहे ती सात्विक धैर्याची. आणि तुकाराम महाराज म्हणतात की अनादी कालापासून अनेक प्रकारचे दोष होते आमच्या ठिकाणी. आमच्या ठिकाणी मल होता, म्हणजे अंतःकरणाच्या मध्ये अनेक प्रकारच्या मलिन अशा वासना नांदत होत्या. त्या ठिकाणी विक्षेप होता. आमच्या अंतःकरण चंचल होतं. त्या ठिकाणी आवरण होतं. आवरण म्हणजे अज्ञानाचं आच्छादन होतं. परंतु श्रीगुरू माझ्या जीवनात आले, परमात्म्याची माझ्यावर कृपा झाली आणि हे अनादी असणारं अज्ञान हे कुठं को पलायितं मे पंचदशीकारांनी म्हटलं, ते कुठं पळून गेलं आता सापडतच नाही. अशा प्रकारची स्थिती झाली. ती अभंगाच्या 4th चरणात सांगतात.
मिनटात थोडंसं चिंतन करू की तुका म्हणे बुनादीचे झाले साचे उजवणे. आपल्याला पुष्कळ जर आपण शास्त्राचं चिंतन केलं तर त्याच्यामध्ये सांगितलं मल नावाचा दोष आहे, अंतकरणातल्या पापवासना आहे, त्या निष्काम कर्माने निवृत्त होतात. जर मनुष्याला चित्त चंचल असेल, एकाग्र होत नसेल तर त्यांनी निष्काम उपासना करावी, त्यांनी चित्ताची स्थिरता होते. आणि गुरूंच्या मुखातून तत्त्वमसी महावाक्य ऐकलं की त्या ठिकाणी अज्ञानाची निवृत्ती होते. अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं चैतन्य त्या अज्ञानाचा नाश करतं, अज्ञान कार्याचा बाध करतं, असा वेदांताचा सिद्धांत आहे. हे जरी असलं तर तुमच्या आमच्यासाठी मला जे विचार वाटला तर वेदांतामध्ये अनेक महापुरुषांनी चिंतन केलेलं आहे. समजा आता आपण स्वामी महाराजांचं वेदांत ऐकतो आणि आपल्याला तर तो झेपत नाही किंवा कळत नाही किंवा कधी पटत नाही किंवा आपण त्याच्यात रंगून जात नाही, मग आपण काय करायचं? आपण एकच आता निष्काम कर्म करायला मागं जायचं का? उपासना करायची का? अंतरंग साधन स्वामी महाराजांच्या चरणाजवळ दूर लोटलं तरी तिथंच आपण एखाद्या श्वानाप्रमाणे जसं श्वान त्या मालकाच्या पायाभोवती घुटमळतं, असं हे घुटमळण्यातच आपलं आयुष्य घालायचं का काय, अशी शंका आपल्याला येऊ शकते. तर त्याचं उत्तर हेच आहे की हे श्रवण हे अंतरंग साधन आहे. याच्यामध्ये तो आपण जर गुरुनिष्ठा ठेवली तर तिच्यामध्ये शास्त्रनिष्ठा, ईश्वरनिष्ठा किंवा आपल्या अंतकरणाची कृपा या सगळ्याच कृपा फलीभूत होतात. उलट शास्त्रामध्ये एक काय करमलेढी न्याय सांगितलेला आहे. जर एखाद्या माणसाच्या हातामध्ये लोणी दिलं आणि ते लोणी त्यांनी टाकून दिलं आणि नंतर हात चाटायला लागला, तसं आपण जे हे आता अमृतपान श्रवणाच्या रूपाने करत आहोत, तर हे करत असताना आता जर आपल्याला वाटलं अजून अंतकरणातल्या वासना निवृत्त झालेल्या नाहीत, अजून चित्त स्थिर झालं नाही, अजून अज्ञान आवरणाचा भंग झाला नाही, या सगळ्याला साधन आहे गुरुसेवा करणं. आणि ह्या गुरुसेवेच्या पोटात अंतकरण शुद्ध होईल, अंतकरण स्थिर होईल आणि अज्ञान आवरणाचा भंग होईल. आणि सर्व शास्त्रांना संतांना ही मान्य गोष्ट आहे, नव्हे ही त्यांच्या अनुभवाची आहे. तेव्हा भगवान परमात्म्याने आपल्याला अशा प्रकारचं मनोबल, अशा प्रकारचं शारीरबल, बुद्धिबल, आत्मबल द्यावं. आणि आता उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जावं. स्वामी महाराजांचे चरण जे आपण हे केले तीच निष्ठा आपली उत्तरोत्तर दृढ केली तरीसुद्धा जरी आपल्याला ह्या जीवनात अनुभव आला नाही तर मरणाच्या अव्यवहित पूर्वक्षणी आपल्याला वाटेल की जन्म आलियाचे आजी फळं झाले साचे, किंवा या ठिकाणी आपल्याला आईच्या उदरात ज्ञान होईल किंवा बालपणात होईल. या ठिकाणी आपल्याला जीवनमुक्तीचं विलक्षण सुखासहित जीवनमुक्तीचा उपभोग होईल. इतकंच नाही तर तुकाराम महाराज म्हणतात अशी स्वप्नात केलेल्या आदेशाविषयी मी निष्ठा ठेवली तर त्याचा परिणाम असा झाला माझ्या जीवनात की तुका म्हणे मुक्ती परिणली नोवरी आता दिवसचारी खेळी मिळी. आणि अशाच प्रकारची ही स्थिती तुम्हाला आम्हाला गुरूंच्या छायेमध्ये, छत्रछायेमध्ये मिळावी. त्यासाठी त्यांना दीर्घ आयुष्य आरोग्य लाभावं आणि त्यांची शताब्दी व्हावी आणि त्या शताब्दीला आम्ही जिवंत असावं याच्यासाठी. आणि हे सर्व करण्याचं भाग्य जर झालं तर आपलं इथून पुढचं जीवन जे आहे ते आपण जीवनमुक्त राहणार नाही. जीवनमुक्ताच्या जीवनामध्ये विक्षेप पण असू शकतो, आवरणभंग झाला तरी विक्षेप असू शकतो. स्वामी महाराजांना विक्षेप आहे, आपल्याला विक्षेप पण राहणार नाही. त्यांना जगत कल्याणाची तळमळ आहे. आपण केवळ आपल्या आनंदाचा भोग जो आहे तो घेण्यासाठी आपलं आयुष्य असावं. आणि त्यासाठी श्री संत गुलाबराव महाराज आत्ता सांगितल्याप्रमाणे जे प्रज्ञाचक्षु आहे, जे कृष्णवल्लभेच्या भूमिकेत आहेत, जे ज्ञानेश्वर कन्येच्या भूमिकेत आहे आणि खरं ज्यांचे अनेक प्रकारचे महाराष्ट्रात झालेले नची केळकरांसारखे सुद्धा की ज्यांनी आपल्या जीवनामध्ये महाराजांच्या वाङ्मयाचं अनुसरण केलं आणि इतका उच्च कोटीची अध्यात्मातली अनुभूती भोगली, असे अनेक महापुरुष या ठिकाणी झालेले आहेत. आणि संत सम्राट माऊली तर ज्ञानदेवे घेतले दान हृदयी धरोनिया ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. आणि मनात वाटणारा एक विचार सांगतो, हा जो सत्संग आहे तर हा सत्संग एवढाच मर्यादित न होता त्याचं व्यापक स्वरूपात आपल्याला कधीतरी त्याची योजना व्हावी यासाठी माऊलींच्या चरणी आपण प्रार्थना करू आणि असा दिवस उजाडलेला आपल्याला जिवंत असताना पाहायला मिळावा अशी माऊलींच्या चरणी सादर सविनय प्रार्थना करू. कितीही बोलत राहिलं तर बोलण्याचं तेवढं सामर्थ्यही आपल्या ठिकाणी नाही. आणि आता सांगितल्याप्रमाणे जडीत मोड धरण्यात काही आवश्यकता नाही, अर्थही नाही. तेव्हा
केवळ ही जी शब्दरूपी सुमन आहेत ती प्रातस्मरणीय वंदनीय गुरुवर्यांच्या चरणी, प्रज्ञाचक्षू महाराजांच्या चरणी आणि संत सम्राट माऊलींच्या चरणी ही समर्पित करू. आणि करविली तैशी केली कटकट, वाकडी की नीट देवदाने, कोणा कारणे हे झालेशे निर्माण, देवाचे कारण देवदाने. तुका म्हणे मी तो अभिमाना वेगळा, घालुनी गोपाळा भार असे. इतका वेळ आपण ऐकून घेतलं की बालक बोबडा बोली, वाकोडा विचुका पावली, ते चोज करुणी माऊली रिझे जेवी. आपण माऊलीच्या अंतकरणाने या ठिकाणी एक लहान बालकाचे वाकडे शब्द, बोबडे शब्द आपण ऐकून घेतले, ते आपल्या चरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी आजच्या चिंतनाला विराम देऊ. विठोबार कुमारी. ज्ञानेश्वर माऊली
है कि कोई चटनी मिल जाए, पकौड़े मिल जाए तो अच्छा लगता है। आपने इतनी बढ़िया पूर्णाची पोळी खाई है, आज वही है ना। तो हम सबको क्या हुआ पता है, कुछ तो भी हुआ जरूर। जो शब्दों में बताया जाता वो शाब्दिक है, और जो शब्दों के परे है, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा। यह जो सगुण निर्गुण दोनों के भेद के परे, माने द्वैत में होते हुए भी अद्वैत की बैठक ना टूटे, ऐसा जो महाराज जी का विचार हम सबने सुना, बहुत आनंद आया। आज रात को मुझे अच्छी नींद है। रोज ये लोग मेरे सत्संग में सोते थे। यदि आप जैसा मैंने सुना बिना सोते हुए, तो आपको रात को नींद अच्छी आएगी। आपको रात को नींद नहीं आती, इसका यही कारण है कि आप सत्संग में सोते। जग के सुना करो, जीवन आनंद में है। भगवान के दर्शन के चक्कर में मत पड़ना। भगवान को अपने माध्यम से प्रकट होने का मौका देना। अपाणी पार, उसको बेचारे को हाथ नहीं, पैर नहीं, मुंह नहीं, मन नहीं, बुद्धि नहीं, वो ढूंढ रहा है कि कहीं हाथ खाली मिलते हैं क्या, कि जो स्वार्थ से प्रेरित होकर के काम नहीं कर रहे हैं, तो उसमें से भगवान प्रकट होते हैं। कहीं वाणी आत्मश्लाघा और परनिंदा में व्यस्त तो नहीं है, तो ऐसे वाणी से प्रभु प्रकट होते हैं। ऐसा मन कहीं वहाँ राग द्वेष का तूफान तो नहीं है, तो ऐसे मन से भगवान प्रकट होते हैं। ऐसी बुद्धि जो कुतर्क के द्वारा स्वयं भी नष्ट होती है, दूसरे को भी नष्ट कराती है, ऐसी बुद्धि जो नहीं है, उसमें प्रभु प्रकट होते हैं। इसीलिए जो मन बुद्धि चित्त अहंकार के परे है, प्रमाण निरपेक्ष अनुभूति, वो अपना स्वरूप महाराज जी ने हमको दिखाया। इसीलिए अब महाराज जी को थैंक यू कहे ना, ये उनका अनादर करने के जैसा होगा। इसीलिए हम हमारा ये भाग्य समझते हैं कि भगवत कृपा से हमको बहुत आनंद आया, और ये आपने रिकॉर्ड भी किया है। इसको आपकी आज्ञा हो तो हम अपने YouTube चैनल पर रख देंगे। पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। शांति शांति शांति। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। वरदे हरि श्री रामदेव भगवान की जय। महाराज की जय। महाराज की जय। महाराज की जय। महाराज की जय।